कॅमेरा मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आज मी बनवले शंकरपाळे. आपण त्याची रेसिपी बघूया. तर सर्वात अगोदर मी 1 कप तूप घेतलं. हे डालडा तूपच घेतलं. त्यानंतर ते मस्त थोडंसं गरम करून घ्यायचं. एकीकडे मी पाव किलो मैदा घेतला आहे, तो मस्त चाळून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये 3 चम्मच रवा टाकूया, तो पण मस्त चाळून घेऊया. आणि त्यानंतर ॲड करूया आपण पिठी साखर. पिठी साखर ही मी अर्धा पाव घेतली आहे. त्यानंतर ती पण चाळून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा सोडा घालायचा आणि पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि इकडे तूप गरम करतोय आपण. तूप गरम झालं की आपण ते पिठामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करूया. आणि 1 कप दूधही घेतलेलं आहे मी, ते पण त्यामध्ये टाकून घेऊया आणि मस्त पीठ भिजवून घेऊया आपण. हे बघा, पीठ मस्त मिक्स होतं आहे आपलं. असा छान असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा. हा पिठाचा गोळा रेडी झाला की 10 मिनिट आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया. त्यानंतर असा पिठाचा मस्त उंडा बनवायचा आणि त्याची पोळी लाटून घ्यायची आपण. इकडे बघा, आता पोळी लाटून झाली आहे. त्यानंतर कडा थोड्याशा हे असतात म्हणून त्या कापून घ्यायच्या साईडने आणि असे मस्त चौकोनी असे शंकरपाळे कापून घ्यायचे. त्यानंतर मला काही गोलही बनवायचे होते. त्यासाठी मग जुगाड केला. एक औषधाच्या बाटलीचं झाकण घेतलं आणि असं कापून वगैरे मस्त त्याचे छापे उठवून घेतले. मस्त गोलपैकी शंकरपाळे रेडी आपले. लहान मुलांना द्यायला खूप मस्त वाटतात. त्यानंतर हे असे काढून घ्यायचे. हे बघा, आता इथे आपले चौकोनी शंकरपाळे रेडी आहे आणि गोलही. त्यानंतर मस्त तेल कडकडीत तापू द्यायचं आणि शंकरपाळे त्यामध्ये टाकून द्यायचे. मग असे खरपूस मस्त बारीक गॅस करून आपण तळून घ्यायचे. हे बघा, इथं चौकोनी शंकरपाळे रेडी झाले. त्यानंतर गोलही तळून घेऊया. मस्त खरपूस असे तळले की छान लागतात आणि अगदी खुसखुशीत आणि अगदी नरम होतात शंकरपाळे मस्त. हे शंकरपाळे रेडी झाले बघा. गोल शंकरपाळे खूप मस्त दिसतात. मला तर तेच आवडतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू.